असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो. कारण मागच्या 1-1.5 वर्षामध्ये माझ्या जीवातल्या जिवलग सहकार्याने सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारावा की भाऊ तब्येत कशी आहे. मी ते ऐकून एवढं परेशान झालो होतो की मी म्हटलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. जिम करतोय, कामाच्या व्यापामुळे कधीतरी कमी जास्त होत आहे. पण वकील साहेब, एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी आहे. तुम्ही विचारलं की माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ज्यावेळेस जिम चालू केली, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी वयाच्या म्हणजे वर्गाच्या 8वी पासून हनुमान व्यायाम शाळेत अविनाश गवळी आणि मी सायकलवर जायचो. तिथपासून मी माझ्या व्यायामाची सुरुवात केलेली. त्या हनुमान व्यायाम शाळेतल्या कुस्तीच्या हौदात मी कुस्ती सुद्धा खेळलेली. त्यानंतर पुण्याला असताना जिम करायचो, इथं असताना जिम करायचो. आता तर जिम करत असताना स्वतःला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आता मी जीवनात जे मला कधी जमलं नाही ते आता मला जमायला लागले की जिम करत असताना आपण आपल्याकडे ज्या वेळेस पाहतो आरशामध्ये त्यावेळेस आपल्याला आपल्यावरती प्रेम होतं. आणि माझ्या बाबतीत का घडलं, पूर्वी कधी काळी मी जो व्यायाम काढलेला आहे त्यावेळेस जे माझे मसल बनले ते आता परत लवकर मसल दिसायला लागले. याचं कारण आपल्या मेंदूच्या मेमरीपेक्षाही मसल मेमरी जास्त स्ट्रॉंग असते, ती लगेच दिसायला लागते.